नवी मुंबईमध्ये प्रदूषणही धोक्याच्या पातळीवर जाऊन पोहोचलंय। वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचा श्वास कोंडलाय। आता हे प्रदूषण रोखण्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये पालिका प्रशासन आहे। नवी मुंबई महापालिकेकडून शहरामध्ये झिरो डस्ट पॉलिसी राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। याचा सविस्तर आराखडा बनवण्याचं काम सध्या सुरू असल्याची माहिती भाजप गटनेते सागर नाईक यांनी दिली आहे। नवी मुंबईमध्ये पर्यावरणासंदर्भात महानगरपालिका उपाययोजना आखणार आहेत। आपल्यासोबत गटनेते सागर नाईक सर आहेत। जाणून घ्या नेमके कोणत्या उपाययोजना आखणार आहे महानगरपालिका। सर काय म्हणाल, नेमकी कोणती? कारण प्रदूषण बऱ्या मोठ्या प्रमाणात आहे शहरामध्ये, काय म्हणाल? कसं आहे, प्रदूषण हा कुठल्या एका व्यक्तीपर्यंत लिमिट नाही ना। या शहरामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती या प्रदूषणाच्या विळख्यामध्ये। आता 5 तारखेलाच आम्ही या महानगरपालिकेचा भारतीय जनता पार्टी नाईक साहेबांच्या नेतृत्वामध्ये ताबा घेतलेला आहे। प्रशासकांकडून खूप अपेक्षा होत्या की पर्यावरणाच्या दृष्टीने खूप उपाययोजना त्या ठिकाणी करतील, पण त्यांचं उद्दिष्ट आणि त्यांचं लक्षही दुसरीकडेच कुठे असल्याचं दिसून येत होतं। आणि त्यामुळे आता प्रशासकाची वेतन रोख करण्याचं कोर्टाने आदेश दिले होते। आता या ठिकाणी एक चांगला आराखडा पर्यावरण निर्मूलनाचा आणि AQI सुधारण्याचा, त्याचबरोबर झिरो डस्ट पॉलिसी हा आराखडा नाईक साहेबांच्या सूचनेनुसार तयार करण्यात येत आहे। तो लवकरात लवकर सभागृहासमोर मांडण्यात येईल। 1 वर्षाच्या ऍक्शन प्लॅन मध्ये जिथे डस्ट निर्माण होते त्या साईट डिस्ट्रॉय करणं, जिथे धूर येतोय त्या साईट त्यांना सांगणार की अशा प्रकारचं केलं नाही पाहिजे। दुसऱ्या शहरातून येत असेल तर त्या शहरांना त्या ठिकाणी सांगणार की तुमच्या शहरात हे होते, तुम्ही उपाययोजना करा। पण आपल्या शहरामध्ये जे यासाठी आपण प्रदूषण करतोय त्या सगळ्या गोष्टी आठवल्या। प्रत्येक नोडमध्ये जास्तीत जास्त सेन्सर लावणार, विंड मॉनिटर लावणार की कुठल्या साईडनी प्रदूषण वगैरे येते। SOX असेल, NOx असेल, त्या ठिकाणी PM 2.5, PM 10 या सगळ्या माध्यमातून प्रदूषण घटवण्याचा आराखडा हा नाईक साहेबांच्या सूचनेनुसार तयार करण्यात येत आहे। आणि लवकरात लवकर या नवी मुंबईसाठी हा महासभेपुढे सादर होऊन या शहराला प्रदूषण मुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। वाटतं तुम्हाला हे एवढं प्लॅनिंग वर्षभराची असणार आहे, त्यातून साध्य होईल बऱ्यापैकी? काय हे बघा, आता नाईक साहेबांनी नवी मुंबईच्या जनतेने नाईक साहेबांवरती विश्वास ठेवून या महापालिकेची सत्ता नाईक साहेबांच्या हातात दिली आणि ते करून घेण्याची कामाची जबाबदारी ही आता आम्ही नगरसेवकांची आहे। त्या पद्धतीने आपण आराखडा, तुम्ही अख्ख्या भारतामध्ये अशा प्रकारचा आराखडा तुम्हाला बघायला भेटणार नाही। तशा प्रकारचा आराखडा नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहात तुम्हाला बघायला भेटणार। निश्चितच शहराचे एकूण पुढील 2 वर्षाची वाटचाल पाहता आंतरराष्ट्रीय विमान सुरू झाल्यामुळे या शहराला विशेष महत्त्व प्राप्त झाले। त्यामुळे निश्चितच या आराखड्यामुळे नवी मुंबईकरांना म्हणा फायदा होईल।